हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण स्नोरलॅक्स खेळणार आहे. माझ्या विरुद्ध अर्शिफू आहे. तो मला खूप प्रॉब्लेम करू शकतो. तरी पण आपण ट्राय करूया की जिंकण्यासाठी. ओके, आपला फार्मर कोण आहे? ॲप्सोल. आणि त्यांचा फार्मर पण ॲप्सोल असू शकतो, माहीत नाही. बघूया आपण फटाफट स्कोअर करूया. आपल्याने होतं की नाही माहीत नाही, पण बघूया. आपल्यासोबत फ्रोकी आहे, तो फटाफट स्टॅक करूया. तुम्ही ना स्टॅकसाठी ना फ्लेल खेळा. स्टॅकसाठी तुम्ही अटॅक वेट आणि एअर्स कुकी वापरू शकता. त्यामुळे काय होतं, तुमच्याकडे जास्त HP पण राहील आणि तुमचा अटॅक जास्त पण पडेल. फ्लेल या मूवसेटमध्ये काय असतं, जेवढी HP जास्त किंवा कमी तेवढा अटॅक तुमचा जास्त. जास्तीत जास्त ट्राय करा की पुरे स्टॅक्स करायचे. आणि ह्या बिल्डमध्ये तुम्ही क्रिट एम्ब्लेम्स लावून खेळू शकतात. फॉर फनसाठी, फक्त फनसाठी तुम्ही क्रिट एम्ब्लेम लावून खेळू शकतात. मी पण ते क्रिट एम्ब्लेमच लावून खेळतो. तुम्ही पण ट्राय करा की जास्तीत जास्त स्टॅक करून लेवल अप करून समोरच्याला लवकरात लवकर युनाइट ठेवायला बघा आणि लवकरात लवकर तुम्ही समोरच्याला मारायला बघा. वाव, कधी पण ना नेहमी फार्मर नेहमी वरती जायला पाहिजे, खाली कधीच नाही. कारण की समोरच्या टीमचा पण फार्मर वरती असतो, आपल्या टीमचा पण फार्मर वरती असला पाहिजे. त्यामुळे काय होतं, वरती प्रेशर बनतो. वरती पहिले रेजिलिकी येतो, तो मेल्ट करा. रेजिलिकी मेल्ट कराल तर तुम्हाला लवकरात लवकर समोरचे बेस फोडायला मदत होईल. इकडे तुले एक ग्रीनिंजा मेला. ओके, अर्शिफू पण मेला. बघूया आपण करतो का. आणि हा ट्रिपल किल. यस, पटापट. आणि आम्हाला सेकंड स्टॅक. ओके, सेकंड स्टॅक झाला. ओके, थर्ड स्टॅक. पॉईंट उचलायला यार हेच होतं. ओके, फोर्थ स्टॅक. ओके, अर्शिफूवाला तो वन हिट को वापरतोय. बिल्ड वापरतो मी. अर्शिफूसाठी वन हिट कोड बिल्ड वापरा, कारण की तो जास्तच त्याच्यावर वर्क करतो. आता सर्जिंग स्ट्राईक पुरा नर्फमध्ये, तो वापरूच नका यावेळेला. ग्रेनिंजा पण आय थिंक स्टॅक करायचे, त्याला आपण बघूया. त्याची पण स्टॅक आपण कंप्लीट करून देऊया. बघू, वरती स्कोअर होत आहे चांगला मस्त की एकदम स्कोअर होत आहे. बजवल कशाला हात घुसलाय. मरायचे चान्सेस त्याचे खूप आहेत. ओके, इकडे फार्मर आले. ओके, मारा लिथियन. ओके, हा मेला. ओके, लिथियन गेली. आणि अर्शिफू ग्रेनिंजा पण. ओके, अर्शिफू यार ॲप्सोल्युटली फार्मर कधी पण ना समोरच्या फार्मरला मारायचे करू शकतात. ते जास्त हे करणार, लॉंग रेंजवाले सर्वात जास्त हे पडतात, हवी पडतात. तुम्ही काय करा, लांबून फार्मरशी भिडायला पाहिजे. जर फार्मर पण लॉंग रेंजवाला असेल तर त्या शॉर्ट रेंजला मारायला पाहिजे. शॉर्ट रेंजनी जास्त डॅमेज पडतो, त्यांचा कमी डॅमेज असतो. ओके, अर्शिफू. ओके, इकडे मरण्याचे चान्सेस जाम आहेत. डिऑन मारलाय आणि काय करते तो, जाऊ दे. समोरचे रेजिलिकी मेल्ट करत आहेत. माझे टीमवाले पण हे मेल्ट करतात. ती लोक रेजिलिकी आणि हे लोक HP साठी मेल्ट करतात. ओके, खालती ॲप्सोल आला. ॲप्सोलला मारायची आपण प्रयत्न करूया. ओके, आला स्कोर करायला. पटापट. ग्रेनिंजा चल. नाही आला ग्रेनिंजा, जाऊ दे. एक स्पीड मारली. नाही, थांब. सोडून दिला. सेटवरती स्कोर झाला. ग्रेनिंजाने स्कोर केला. आपले टीममेटवाले पण आज जाऊन स्कोर करत आहेत. त्यांनी रेजिलिकी पुश सक्सेसफुली गेला. ओके, नाही, ग्रेनिंजा मेला. शेट. बघूया आता, ॲप्सोलला मारायची कोशिश करूया. त्यांचा फार्मर वर्सेस मी, कोण जितेल. कधी पण ना तुम्ही ॲप्सोलला टक्कर द्याल ना, तर तेव्हा सकरपच मारतो तेव्हा उलटं घुमा. का, कारण की तुमचा हे बघा असं होईल, स्टन पडायला नको. ओके, माझी अल्ट पण खोलली आहे. 9 लेवलचा मस्त की झालं आहे. ओके, स्टॅक करूया आपण. फायनल स्टॅक झाला कम्प्लीट. कधी पण ना समोरच्याची बेरी खायला नका. त्यांनी काय होतं, समोरचा कधी लो HPवर इकडे आला तर तो डायरेक्ट बेस जायला लागतं तुम्हाला, समजलं. जास्तीत जास्त फार्म करून स्नोरलॅक्सला तुम्ही फुल पॉवरफुल बनवू शकता. ओके, ग्रीनिंजा क्रेट. हे बघा, क्रेट बघा केवढ्याचा लागला. 1000चा क्रेट लागला. मी क्रेट एम्ब्लेम्स आणि स्कूप लेन्स लावून खेळू शकतात. स्कूप लेन्स, क्रेट एम्ब्लेम्स आणि एअर्स कुकी लावून खेळा आणि अटॅक वेट लावून खेळा. त्याने जास्तीत जास्त तुमचा अटॅक वाढेल, तर तुमचे क्रेट पण जास्त लागतील. ओके, वरती पुश होतं आहे. वरती जाऊया आपण फटाफट. गॅरडॉस आणि अर्शिफू दोघं पण गोल्ड टाकतो, त्यांची पण स्टॅक असणार. ओके, अर्शिफू इकडं. ओके, थांबूया आपण गॅरडॉसला. बघ, बरा क्रिट पडला. गॅरडॉस पळतोय, पकडायला लागेल गॅरडॉसला. कधी पण ना प्लेन नंतर मारा, जो पण तुम्हाला डॅमेज होतं ना प्लेनला डॅमेज मिळत राहतो. हाफ HP आले लगेच फ्लेल मारा, जास्तीत जास्त डॅमेज पडत राहील. क्रेट पण तुमचे वाढत राहील. ओके, हा मेला.
अर्शिफू प्रॉब्लेम त्यांना 182 आला, पण बजवल त्याला सांभाळू शकतो. ओके, ॲप्सोलला मारावं लागेल. ओके, मेराल्डॉनने त्याची युनाईट उघडली आहे. ओके, लिफिऑन. ओके, पहिले एक हिट मारल्यानंतर समोरच्या मुवमेंट स्पीड डिक्रीज झाल्यानंतर यॉन मारा, कारण की समोरच्याची मुवमेंट स्पीड डिक्रीज झाली ना मगच तुमचा यॉन परफेक्ट हिट करेल. आणि समोरचा जर फुल हिल लावणार असतं तर ब्लॉक खेळा जास्तीत जास्त करून. त्याचा पहिले फुल हिल ओपन होऊ द्या, नंतर ब्लॉक. समोर आपल्या टीमवाल्यांना पण सपोर्ट भेटला पाहिजे आपला. ओके, ग्रीनिंजा मरणार. शेट मॅन. चार्जर जर समोर आला तर नेहमी ब्लॉकच खेळा. का? कारण की चार्जरची अल्ट कापता येते आपल्याला स्वतःला. का? ब्लॉक खेळला ना की आपला जो पोकेमॉन असतो तो अनस्टॉपेबल होतो, त्याला अल्ट पडत नाही. जरीना, चारीजार्ड किंवा असे पोकेमॉन ते एकालाच टार्गेट करू शकतात युनाईटमध्ये. तर जास्तीत जास्त तेव्हा ब्लॉकच खेळा. यॉन कधी खेळा समोरचा स्टन देणारा असेल जास्तीत जास्त. ओके, इकडं ॲप्सोल पण पळाला. शेट, यॉन मिस झाला यार. कधी होऊन जातं. हे फार्म मारूया, जाऊ द्या. फार्म मारूया फटाफट. फार्म मारून रेजिले आता रेक्वाजा येईल. हे बघूया. समोर खालती पुश होतोय त्यांचा. सगळी टीम अख्खी खालती आहे. खालती आय थिंक सो रेजी स्टील किंवा रेजी रॉक येऊ शकत असेल. ओके, ग्रेनिंजा इकडं. ग्रेनिंजा. ओके, समोर ॲप्सोल आहे. ट्रॅप झाला तो आणि मिळला. नाईस ॲप्सोल. हो, त्यांना रेजिलिकला हे भेटलं. रेजी काय नाव आठवतच नाही. रेजिलिकला रेजिडॉन. ओके, इकडं हा शिकू मेला. एक त्यांचा चारी जण मेलेले आहे. फक्त गॅरडॉस जिवंत आहे. त्याच्याकडे आय थिंक तो अल्ट असतो, ते स्टील करू शकतो फटाफट. तो अल्ट घेऊन येतो. ओके, नाईस सिक्युअर ॲप्सोल. मस्त एकदम. ओके, बघूया आता. फटाफट गोल करायला जाऊया. ओके, निंजा, समोरच्या निंजाची अल्ट गोल झाला खालती. नाईस निंजा. ओके, मारतोय निंजा, असेल निंजा आणि आमचा निंजा जिंकला. ओके, समोर आय थिंक सो नेट गेम नाव. ओके, गॅरडॉस पण मेला. फटाफट गोल. माझा गोल का नाही झाला? जाऊ सो. याच प्रकारे जिंकायच्या चान्सेस खूप होते. तेव्हा माहिती नव्हतं की मला डॅमेज एवढा आहे किंवा स्कोर एवढा केला आहे मी. कधी पण ना समोरच्याचे हिट पडून जात स्वतःवर. मग तुमचा प्लेयरचा 16 किल. मग दोघं जण मेले. ओके, आपण मेला. गॅरडॉस नको आपला आमचा ॲप्सोल मरला. ॲप्सोल. ओके, वाचवला. ओके, पण ॲप्सोलचा किल झाला. असिस्ट पडला. ओके, यॉन अल्ट. वा, स्नोलॅक्सवर कधीच अल्ट मारायची कोशिश करणार आहे. तिथे हेल्थ खूप असते. एंड्युरन्समध्ये तुम्ही स्टॅट्स बघितले तरी 5 स्टार स्टॅट्स होत आहे बघा. 2 अल्ट स्पॅम केले तरी मिळलो नाही. आत्ता मिळतो मी. एकच अल्ट मारून बंद्याला काढायची कोशिश करा जास्तीत जास्त. ओके, इकडे निंजा मॅच मारतोय. बघू निंजा मॅच मारू शकतो का? ओके, या संपली मॅच. ओके, टाइम्स अप. बघूया कोण जिंकतं. 710 and 242. ओके, 94k डॅमेज. लिटरली 722k डॅमेज डीड. ओके, जास्तीत जास्त करा की समोरच्या तुम्ही घुसा. अटॅकरला पाठवून मारत राहणार. अटॅकर जास्तीत जास्त समोर तुम्ही घुसत राहा.